विश्वास ठेवल्यास त्याची किंमत किती भयानक असू शकते. चला तर खरी कहाणी ऐकूया. तरुणी, वय 18, वीटभट्टीवर 6 महिन्यापासून काम करणारी, साध्या घरची, भोळसर पण रील्स बनवण्याची आवड असलेली. शकील सिद्दीकी, वय 40, वीटभट्टीचा मालक, विवाहित पण वयाच्या निम्म्याहून कमी वयाच्या तरुणीवर एकतर्फी प्रेम करणारा. शकीलला तरुणी पहिल्याच नजरेत आवडली. तो तिच्याशी बाप-लेकीच्या वयाचं अंतर असूनही सतत जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. तिला इतरांपेक्षा जास्त पगार द्यायचा, महागडे कपडे द्यायचा, बाहेर जेवायला न्यायचा. हे सगळं फक्त एकाच हेतूसाठी, तिला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी. हळूहळू तरुणीही त्याच्या या मेहरबानीत गुंतत गेली. काही महिन्यात दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू झाले. तरुणीला वाटलं तो खरंच माझ्यावर प्रेम करतो. पण शकीलसाठी हे फक्त शरीरसुख होतं. 3-4 महिन्यानंतर तरुणीला शरीरात त्रास होऊ लागला. डॉक्टरांकडे गेल्यावर धक्कादायक सत्य समोर आलं. ती 3 महिन्यांची गर्भवती होती. तरुणीने शकीलला ही बातमी सांगितली. तो हादरला. त्याने थेट सांगितलं, गर्भ ठेवू नको. पण तरुणी ठाम होती. तू मला प्रेग्नंट केलंय, आता मला सोबत ठेवायला हवं. यावरून रोज भांडण व्हायला लागली. तरुणीच्या मागण्यांनी शकील घाबरला. त्याला वाटलं ही गोष्ट गावात कळली तर इज्जत जाईल. मग त्याने ठरवलं तिला कायमचं संपवायचं. त्याने बनावटपणे परत तिच्यावर प्रेम दाखवलं. तिच्या मागण्या मान्य केल्यासारखं वागला. तरुणी खुश झाली. तिला वाटलं तो खरंच बदलला आहे. 9 फेब्रुवारी